Good morning student. In last lecture we learned about the introduction of consumer decision making, and the first model of consumer decision making model is Howard's State model. In that we learn about some components of this model. In today's lecture we learn some another components of this model and limitations of Howard's State model. So we start with first various components of this model. So the next is hypothetical constructs. The model presents a number of the interventing the variable which have been put into the two group. First one is perceptual construct and the second one is learning construct. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला कॉम्पोनंट दिला आहे तो म्हणजेच हायपोथेटिकल कन्स्ट्रक्ट. म्हणजेच त्या ठिकाणी आपण जे काल मॉडेल बघितलं होतं हार्वर्ड शेट मॉडेल जे कन्झ्युमर डिसिजन मेकिंग मॉडेलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला इन्क्लूड केलेलं आहे. तर यामध्ये सेकंड आपल्याला कॉम्पोनंट दिला आहे तो म्हणजेच हायपोथेटिकल कन्स्ट्रक्ट. तर या मॉडेलच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही इंटरव्हेंटिंग व्हेरिएबल्स आहेत म्हणजेच त्या ठिकाणी या मॉडेलच्या कन्झ्युमर बिहेवियरवरती वेगळ्या प्रकारचे जे काही व्हेरिएबल जे आहेत हे अफेक्ट करत असतात किंवा हस्तक्षेप करत असतात. ते दोन ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग ते दोन ग्रुप कोणते तर परसेप्च्युअल कन्स्ट्रक्ट अँड लर्निंग कन्स्ट्रक्ट अशा दोन ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल जे आहेत ते कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला इंटरव्हेंटिंग करत असतात किंवा हस्तक्षेप करत असतात. मग परसेप्च्युअल कन्स्ट्रक्ट म्हणजेच काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर आहेत, त्याचबरोबर लर्निंग कन्स्ट्रक्ट म्हणजेच काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is perceptual construct. Perceptual constructs deal with how the consumer obtain and process information received from the input variable. Once the buyer is exposed to any information, there is an attention. These attentions toward the stimuli depend on the buyer's sensitivity to information. All information will not be processed. Intakes of information it's subject to uncertainty and the meaningfulness of the information, which is called stimulus ambiguity. Perceptual constructs deal with the information processing and includes the following. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट ग्रुप दिला आहे तो म्हणजेच परसेप्च्युअल कन्स्ट्रक्ट. तर परसेप्च्युअल कन्स्ट्रक्ट म्हणजेच काय तर ठिकाणी एखादा कन्झ्युमर जो आहे तो वेगळ्या प्रकारचे इनपुट व्हेरिएबलच्या माध्यमातून मिळणारी इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने मिळवतो आणि ते इन्फॉर्मेशनचं प्रोसेसिंग कशा पद्धतीने करतो त्याला सगळे आपण परसेप्च्युअल कन्स्ट्रक्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखादा प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्याला लागणारी जी काही इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण वेगळ्या प्रकारचे काही इनपुट सोर्स असतील किंवा इनपुट व्हेरिएबल्स असतील याच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने ती इन्फॉर्मेशन मिळवतो आणि मिळालेली जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याचं प्रोसेसिंग आपण कशा पद्धतीने करतो त्यालाच ते आपण परसेप्च्युअल कन्स्ट्रक्ट्स असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेला एखादं प्रोडक्ट आपल्याला बाय करायचं असतं त्यावेळेला आपण वेगळ्या प्रकारची इनपुटच्या माध्यमातून त्याची इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करत असतो. मग ती इन्फॉर्मेशन आपण कशा पद्धतीने कलेक्ट करतो त्याचबरोबर त्याचं प्रोसेसिंग कशा पद्धतीने करतो त्यालाच परसेप्च्युअल कन्स्ट्रक्ट्स असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला आपल्याला वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करायची असते त्यावेळेला मोठ्या प्रमाणात अटेन्शन हे आपल्याला देणं गरजेचं असतं. म्हणजेच त्या इन्फॉर्मेशनकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं असतं. हे अटेन्शन कोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचं इन्फॉर्मेशन कलेक्शन त्याच्यामध्ये अटेन्शन जे आहे लक्ष केंद्रित करणं जे आहे हे कोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहे तर ती इन्फॉर्मेशनची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती कन्झ्युमरच्या माइंडमध्ये किती प्रमाणात आहे किंवा त्या इन्फॉर्मेशनबद्दल सेन्सिटिव्हिटी जी आहे ते बायरकडे किती प्रमाणात आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी अटेन्शन हे ठिकाणी आपल्याला डिपेंड असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेली जी काही सर्व इन्फॉर्मेशन आहे ती मिनिंगफुल असेलच असं नाही. म्हणजे ज्यावेळेला आपण एखाद्या प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो त्यावेळेला सर्व इन्फॉर्मेशन ही मिनिंगफुल असेलच असं नाही, तर त्यामध्ये काही वेळेला आपल्याला अनिश्चितता देखील आपल्याला असलेली दिसून येते. मग अशा प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याला सगळं आपण स्टिम्युल्स ॲम्बिग्युटी असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेला एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असताना आपल्याला जी काही मिनिंगलेस इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते किंवा त्यामध्ये अनसर्टनिटी आपल्याला दिसून येते म्हणजेच अनिश्चितता दिसून येते अशा प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याला सगळं आपण स्टिम्युल्स ॲम्बिग्युटी असं म्हटलं जातं. तर परसेप्च्युअल कन्स्ट्रक्ट जे आहे ते ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग आणि इतर काही फॅक्टरबरोबर आपल्याला डील करताना दिसून येतं. म्हणजेच परसेप्च्युअल कन्स्ट्रक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग असेल त्याचबरोबर इतर फॅक्टरवरती देखील त्याचा इफेक्ट किंवा इतर फॅक्टर देखील त्यामध्ये इन्क्लूड असलेले दिसून येतात. मग इतर फॅक्टर कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is sensitivity to information. It represents the degree to which the buyer monitors the stimulus information flow. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट फॅक्टर दिला आहे तो म्हणजे सेन्सिटिव्हिटी टू इन्फॉर्मेशन. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो त्या इन्फॉर्मेशन फ्लोकडे एखादा बायर जो आहे तो कशा पद्धतीने मॉनिटर करतो त्याची जी काही डिग्री आहे त्याला सगळं आपण सेन्सिटिव्ह टू इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं.
म्हणजे ज्यावेळेला इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करत असतो त्यावेळेला इन्फॉर्मेशन फ्लो जो आहे त्या इन्फॉर्मेशन फ्लोकडे कंझ्युमर जे आहे किंवा जो बायर जो आहे तो कशा पद्धतीने बघतो, ती गोष्ट जी आहे ती कशा पद्धतीने मॉनिटर करतो, त्याची जी काही डिग्री आहे त्याला सर आपण सेन्सिटिव्ह टू इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एक इन्फॉर्मेशन फ्लोचा मॉनिटर आहे तो आपण किती डिग्रीमध्ये करतो ते रिप्रेझेंट करण्याचं काम हे सेन्सिटिव्ह टू इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज परसेप्च्युअल बायस. इट रिलेट्स टू द डिस्टॉर्टिंग और अल्टरिंग इन्फॉर्मेशन. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॉम्पोनंट दिला किंवा नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला तो म्हणजेच परसेप्च्युअल बायस. तर परसेप्च्युअल बायस म्हणजेच काय, तर त्याकडे एखादी इन्फॉर्मेशन जी आहे ती विकृत कशा पद्धतीने करता येईल किंवा त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याकडे एनर्जी काय इन्फॉर्मेशन जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल कशा पद्धतीने करता येईल, त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस कशा पद्धतीने करता येईल, ती इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला डिस्ट्रॉय कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर त्याचं अल्टरिंग आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला परसेप्च्युअल बायसच्या माध्यमातून फोकस हा केला जातो. नेक्स्ट इज सर्च फॉर इन्फॉर्मेशन. It makes a strong effect to seek information about the brand or its characteristics. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला तो म्हणजे सर्च फॉर इन्फॉर्मेशन. तर सर्च फॉर इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, तर याच्या माध्यमातून एखादा स्पेसिफिक ब्रँड असेल त्याची इन्फॉर्मेशन असेल किंवा एखाद्या स्पेसिफिक ब्रँडची कॅरेक्टरिस्टिक्स असेल त्याच्याबद्दल स्ट्रॉंग इफेक्ट तयार करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच मार्केटमध्ये असणारे जे काही वेगळ्या प्रकारचे ब्रँड आहेत त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती इफेक्टिव्ह कशा पद्धतीने बनवता येईल किंवा एखाद्या प्रोडक्टची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती आपल्याला कंझ्युमरपर्यंत अगदी इफेक्टिव्ह पद्धतीने कशा पद्धतीने पोहोचवता येईल याच्याकडे आपल्याला सर्च फॉर इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून फोकस हा केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग बरोबरच त्या ठिकाणी सेन्सिटिव्ह टू इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर परसेप्च्युअल बायस अँड सर्च फॉर इन्फॉर्मेशन हे देखील कॉम्पोनंट जे आहेत किंवा हे फॅक्टर जे आहेत हे परसेप्च्युअल कन्स्ट्रक्टमध्ये आपल्याला इन्क्लूड केलेले दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी परसेप्च्युअल कन्स्ट्रक्ट जे आहे याच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन सर्च किंवा इन्फॉर्मेशन ऑब्टेन ही केली जाते आणि त्याच्यावरती आपल्याला प्रोसेसिंग हे आपल्याला केलेलं दिसून येतं. नेक्स्ट ग्रुप इज लर्निंग कन्स्ट्रक्ट. Learning construct refers to the buyer learning, formation of the attitude and opinion, and the final decision. Learning construct deals with the buyer formation of the concept and includes the following. तर हायपोथेटिकल कन्स्ट्रक्टचा नेक्स्ट आपल्याला ग्रुप दिला तर म्हणजेच लर्निंग कन्स्ट्रक्ट. तर लर्निंग कन्स्ट्रक्ट म्हणजेच काय, तर मिळालेल्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखादा बायर जो आहे तो ॲटिट्यूड कशा पद्धतीने फॉर्म करतोय, त्याचबरोबर त्याचे जे काही ओपिनियन्स असतील ते कशा पद्धतीने तो फॉर्म करतोय त्याला सगळे आपण लर्निंग कन्स्ट्रक्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच फर्स्ट स्टेपमध्ये त्याच्याने इन्फॉर्मेशन सर्च किंवा त्याचं प्रोसेसिंग हे केलं जातं आणि सेकंड ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे त्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कंझ्युमर हा वेगळ्या गोष्टी लर्निंग करत असतो आणि त्याच्या माध्यमातून एखाद्या प्रोडक्टबद्दल असेल किंवा एखाद्या ब्रँडबद्दल त्याचं ॲटिट्यूड असेल किंवा त्याचे ओपिनियन जे आहेत हे फॉर्मेशन आपल्याला करताना दिसून येतं. त्याचबरोबर आपला जो काही फायनल डिसिजन जो आहे हा त्या ठिकाणी फॉर्मेशन करताना किंवा फायनल डिसिजन घेताना आपल्याला कंझ्युमर हे दिसून येतं. त्याला सगळं आपण लर्निंग कन्स्ट्रक्ट असं म्हटलं जातं. तर लर्निंग कन्स्ट्रक्ट हे फक्त त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ कॉन्सेप्टबद्दल त्या ठिकाणी डील करत नाही तर इतरही फॅक्टर जे आहेत हे त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. म्हणजेच लर्निंग कन्स्ट्रक्टच्या माध्यमातून बायर फक्त वेगळ्या प्रकारचे कॉन्सेप्ट फॉर्मेशन न करता इतरही फॅक्टर जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला विचारात घेताना दिसून येतात. मग ते फॅक्टर कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is motive. It refers to the general or the specific goal driving to action. तर यासाठी फर्स्ट आपल्याला फॅक्टर दिला तो म्हणजेच मोटिव्ह. तर मोटिव्ह म्हणजेच काय, तर वेगळ्या प्रकारचे गोल्स असतील किंवा म्हणजे स्पेसिफिक गोल्स असतील किंवा जे काही जनरल गोल्स आपण त्या डिसाईड करत असतो त्याला सगळे आपण मोटिव्ह असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की वेगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा आपल्या लाईफमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे जे काही गोल्स त्या ठिकाणी डिसाईड करत असतो मग तो एखादा स्पेसिफिक गोल्स असेल किंवा एखादी जनरल गोल्स असेल त्याला सगळ्यांनी आपण मोटिव्ह असं म्हटलं जातं. Next is brand potential of the evoked set. In buyer's view, the brand has ability to satisfy his or her goals. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिलं तर म्हणजेच ब्रँड पोटेन्शियल ऑफ द एवोक सेट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आपण एखादा स्पेसिफिक ब्रँड हा त्या ठिकाणी सिलेक्ट करत असतो किंवा एखाद्या स्पेसिफिक ब्रँडचं प्रोडक्ट त्या ठिकाणी सिलेक्ट करत असतो त्यावेळेला आपण आयडेंटिफाय करत असतो की या ब्रँडच्या माध्यमातून किंवा या प्रोडक्टच्या माध्यमातून आपले जे काही नीड्स असतील किंवा आपले जे काही गोल्स असतील हे सॅटिस्फाईड होतील का हे त्या ठिकाणी डिसाईड करत असतो. त्यालाच तरी आपण ब्रँड पोटेन्शियल्स ऑफ द इवोक सेट असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखाद्या प्रोडक्टच्या माध्यमातून किंवा एखाद्या ब्रँडच्या माध्यमातून आपले जे काही गोल्स असतील हे सॅटिस्फाईड होतील का याची ॲबिलिटी आहे का हे त्या ठिकाणी चेक केलं जातं. नेक्स्ट इज डिसिजन मेडिएटर. इट इज बेस्ड ऑन द मोटिव्ह. बायर हॅज अ सर्टन मेंटल रूल्स टू मॅच अँड रँक अप परचेस अल्टरनेटिव्ह.
तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला तो म्हणजे डिसिजन मीडिएटर. तर यामध्ये नेमकं काय केलं जातं, तर त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण मोटिव्ह डिसाईड करत असतो त्या मोटिव्हच्या बेसनुसारच त्या ठिकाणी प्रत्येक बायर जो आहे तो वेगळ्या प्रकारची रूल्स त्या ठिकाणी डिसाईड करत असतो, मेंटल रूल्स त्या ठिकाणी डिसाईड करत असतो आणि याच्या माध्यमातूनच वेगळ्या प्रकारची काय परचेस अल्टरनेटिव्ह असतील ते मॅच करण्याचं काम, त्याचबरोबर त्याचं रँकिंग करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट त्या ठिकाणी करायचं असतं त्याला त्या ठिकाणी आपण मोटिव्ह म्हणतो. म्हणजेच एखादा गोल अचीव्ह करायचा असेल तर त्या गोललाच आपण मोटिव्ह म्हणत असतो. मग या गोलनुसार किंवा या आपल्या मोटिव्हनुसारच त्या ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारचे काय क्रायटेरिया जे असतील ते हे डिसाईड केलेले असतात. मग हे क्रायटेरियानुसार त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही परचेस असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट अल्टरनेटिव्ह असतील त्याचं मॅच किंवा ते कशा पद्धतीने अल्टरनेटिव्ह आहेत, एक प्रोडक्ट जे आहे ते इतरसाठी कशा पद्धतीने अल्टरनेटिव्ह आहे हे आयडेंटिफाय करणं असेल, त्याचबरोबर अल्टरनेटिव्हनुसार त्या ठिकाणी रँकिंग करणं प्रोडक्टचं, या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला डिसिजन मीडिएटरमध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज प्री डिस्पोजिशन, अ प्रेफरन्स टुवर्ड अ सर्टन ब्रँड. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिलं तर म्हणजेच प्री डिस्पोजिशन. तर प्री डिस्पोजिशन म्हणजेच काय, तर एखाद्या स्पेसिफिक ब्रँडसाठी त्या ठिकाणी प्रेफरन्स हा बाहेरच्या माध्यमातून दिला जातो. म्हणजे ज्यावेळेला आपण एखादं प्रोडक्ट खरेदी करत असो किंवा एखाद्या टाईपचं प्रोडक्ट किंवा स्पेसिफिक कॅटेगरीचं प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करत असो त्यावेळेला स्पेसिफिक ब्रँडसाठीच आपण हा प्रेफरन्स हा दिलेला दिसून येतो. म्हणजेच प्रत्येक बाहेरच्या माध्यमातून स्पेसिफिक ब्रँडसाठीच आपल्याला प्रेफरन्स हे दिलेले दिसून येतात. Next is inhibitors. Factors like a price or the time may discourage the purchase of the preferred brand. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला तो म्हणजेच इनहॅबिटर्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आपण एखादा स्पेसिफिक ब्रँड ठिकाणी खरेदी करत असतो त्यावेळेला ब्रँडच्या प्रोडक्टची जी काही प्राईस असेल त्याचबरोबर त्याचा जो काही पर्चेसिंग टाईम असेल किंवा डिलिव्हरी टाईम असेल याच्यानुसार देखील आपल्याला प्रोडक्ट पर्चेसमध्ये ठिकाणी डिस्करेज हे झालेलं दिसून येतं. म्हणजे ज्यावेळेला आपण एखादा टॉप ब्रँड ठिकाणी सिलेक्ट करत असतो त्यावेळेला त्याची प्राईस ही नेहमी हाय असते, त्याचबरोबर त्याचा डिलिव्हरी टाईम देखील आपल्याला लेट असलेला दिसून येतो. मग या ज्या काही गोष्टी आहेत याच्यानुसार त्या आपल्याला जे काही परचेस असतील किंवा स्पेसिफिक जो काही प्रेफर ब्रँड्स असेल त्याचा परचेसवरती आपल्याला डिस्करेज किंवा त्याच्यामध्ये आपल्याला अडथळे हे निर्माण झालेले दिसून येतात. त्याला सगळे आपण इनहॅबिटर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज सॅटिस्फॅक्शन, बायर डिसिजन टू बाय अ मेजर अप टू हिज एक्सपेक्टेशन्स. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला तो म्हणजे सॅटिस्फॅक्शन. तर सॅटिस्फॅक्शन म्हणजेच काय, तर आपल्या एक्सपेक्टेशननुसार प्रत्येक बायर जो आहे तो वेगळ्या प्रकारचे जे काही पर्चेसिंग डिसिजन जे आहे ते आपल्याला घेताना दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी आपले जे काही एक्सपेक्टेशन्स असतील त्या एक्सपेक्टेशनचं मेजर करून त्यानुसारच प्रत्येक कन्झ्युमर जो आहे किंवा प्रत्येक बायर जो आहे तो वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बाईंग डिसिजन हे आपल्याला घेताना दिसून येतं. त्याला सगळे आपण सॅटिस्फॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या प्रोडक्टपासून आपण किती प्रमाणात सॅटिस्फाईड होऊ शकतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचे फॅक्टर विचारात घेऊनच त्या ठिकाणी आपल्याला लर्निंग कॉन्स्टंट जे आहे तो आपल्याला तयार झालेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी मोटिव्ज असेल आपलं, त्याचबरोबर ब्रँड पोटेन्शियल्स असेल, त्याचबरोबर डिसिजन मीडिएटर असेल, त्याचबरोबर प्री डिस्पोजिशन असेल, इनहॅबिटर्स असेल, त्याचबरोबर सॅटिस्फॅक्शन, या सर्व गोष्टी एकत्र करून त्याच्या माध्यमातून आपल्याला लर्निंग कन्स्ट्रक्ट हे तयार झालेलं दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक बायर जो आहे तो आपल्याला फायनल डिसिजन हे घेताना दिसून येतात. अशा पद्धतीने दोन ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी हायपोथेटिकल कन्स्ट्रक्ट हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज एक्सोजेनियस व्हेरिएबल. Exogenous variables means the factor in the causal system who values in independent from the state of other. Exogenous variables are independent variables that affect a model without being affected by it. Exogenous variables do not achieve the realistic model behavior. For example, the level of government expenditure is exogenous to the theory of income determination. The model builder specified the variable but set no qualitative characteristics or the value generation method. An exogenous variable in an acknowledgement that the variable exists only for the setting a variable external condition and not in the achieving more realistic model behavior. Under these, external variables can influence the buyer decision. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॉम्पोनंट दिलं तर म्हणजेच एक्सोजेनियस व्हेरिएबल. म्हणजेच त्या ठिकाणी बाह्य घटक जे आहेत ते देखील आपल्याला कन्झ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट करताना दिसून येतात. म्हणजेच बाह्य घटक म्हणजेच कोणते, तर वेगळ्या प्रकारचे जे काही फॅक्टर्स असतील हे अगदी इंडिपेंडंट पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही गोष्टीवरती डिपेंड न राहता इंडिपेंडंट पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात. मग अशा प्रकारचे जे काही एक्सोजेनियस फॅक्टर जे आहेत हे अगदी इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी इंडिपेंडंट पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट करताना दिसून येतात.
त्याचबरोबर अशा प्रकारचे जे काही एक्सोजेनियस व्हेरिएबल जे आहेत हे कधीही त्या ठिकाणी आपल्याला रिअलिस्टिक मॉडेल आहे बिहेवियरचं हे त्या ठिकाणी आपल्याला अचीव करताना दिसून येत नाहीत. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे काही रिअलिस्टिक मॉडेल आहेत कन्झ्युमर बिहेवियरचे ते कधीच त्या ठिकाणी आपल्याला अचीव केलेले दिसून येत आहेत. आणि याच्या माध्यमातून जे काही वेगळ्या प्रकारचे एक्सटर्नल व्हेरिएबल जे आहेत म्हणजेच बाह्य घटक जे आहेत हे नेहमी आपल्याला कन्झ्युमर डिसिजनवरती आपल्याला इन्फ्लुएन्स करताना दिसून येतात. अशा पद्धतीने एक्सोजेनियस व्हेरिएबल जे आहेत हे कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतं. अशा प्रकारचे 4 कॉम्पोनंटच्या माध्यमातून म्हणजेच कालच्या लेक्चरमध्ये आपण 2 बघितले होते, इनपुट व्हेरिएबल अँड आउटपुट व्हेरिएबल, आणि आजच्या लेक्चरमध्ये बघितलेले हायपोथेटिकल कन्स्ट्रक्ट अँड एक्सोजेनियस व्हेरिएबल. या 4 कॉम्पोनंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला हार्वर्ड शेट मॉडेल जे आहे कन्झ्युमर डिसिजन मेकिंग मॉडेल हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला लिमिटेशन्स ऑफ हार्वर्ड शेट मॉडेल दिलेले आहेत. म्हणजेच हार्वर्ड शेट मॉडेलचे काही लिमिटेशन जे आहेत हे या ठिकाणी दिलेले आहेत. तर लिमिटेशन्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is difference between the exogenous variable and the other variables are not made clear. म्हणजेच जर या ठिकाणी मॉडेलचा विचार केला, हार्वर्ड शेट मॉडेलचा जर विचार केला तर या मॉडेलमध्ये एक्सोजेनियस व्हेरिएबल म्हणजेच बाह्य घटक आणि इतर जे काही घटक आहेत यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे हा त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर केलेला दिसत नाही. म्हणजेच या मॉडेलचा पूर्ण जर स्टडी आपण केला तर आपल्याला लक्षात येईल की बाह्य घटक कोणते आणि अंतर्गत घटक कोणते, इंटरनल फॅक्टर कोणते किंवा इंटरनल व्हेरिएबल कोणते कन्झ्युमर बिहेवियर त्या ठिकाणी अफेक्ट करतात ते कोणते कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर केलेले दिसत नाहीत. Next is some variables are not well defined as they are qualitative in nature. It is difficult to measure them. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला लिमिटेशन्स दिले ते म्हणजेच जर मॉडेलचा विचार केला तर सर्व जे काही व्हेरिएबल आहेत हे काही व्हेरिएबल हे आपल्याला योग्य पद्धतीने डिफाईन केलेले दिसत नाहीत. म्हणजेच काही हे व्हेरिएबल जे आहेत हे त्या ठिकाणी क्वालिटेटिव्ह नेचर जर असेल तर ते मेजर करणं हे खूप कठीण त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्यामुळेच त्या ठिकाणी सर्व फॅक्टर जे आहेत किंवा सर्व व्हेरिएबल जे आहेत हे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डिफाईन केलेले आपल्याला दिसत नाही. कारण क्वालिटेटिव्ह नेचर असेल तर ते मेजर करणं खूप कठीण त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं आहे. नेक्स्ट इज द मॉडेल इज कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणजेच या मॉडेलचा पूर्ण विचार केला तर हे मॉडेल जे आहे हे कॉम्प्लिकेटेड म्हणजेच अगदी संमिश्र त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं, पूर्ण कॉम्प्लिकेटेड त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. आणि हे मॉडेल जे आहे ते अंडरस्टँड करण्यामध्ये देखील आपल्याला पूर्णपणे डिफिकल्टीज, मोठ्या प्रमाणात डिफिकल्टीज या निर्माण झालेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज द व्हेरियस कन्स्ट्रक्ट कॅन नॉट बी रिअलिस्टिकली टेस्टेड बिकॉज दे आर नॉट डिफाईन्ड प्रॉपरली. म्हणजे जर या मॉडेलमध्ये जर आपण बघितलं तर वेगळ्या प्रकारचे जे काही कन्स्ट्रक्ट आपल्याला दिलेले आहेत म्हणजेच हायपोथेटिकल कन्स्ट्रक्ट, त्यामध्ये मग परसेप्च्युअल कन्स्ट्रक्ट्स असतील, त्याचबरोबर लर्निंग कन्स्ट्रक्ट जे आहेत हे चांगल्या पद्धतीने आपल्याला टेस्टेड केलेले, रिअलिस्टिक मॅनरमध्ये आपल्याला टेस्टेड केलेले दिसत नाहीत. कारण ते प्रॉपरली डिफाईनच तरीके आपल्याला केलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांचं टेस्टिंग जे आहे ते देखील आपल्याला योग्य पद्धतीने झालेलं दिसत नाही. अशा पद्धतीचे वेगवेगळे लिमिटेशन जे आहेत हे हार्वर्ड शेट मॉडेलचे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला मॉडेल दिले ते म्हणजेच एंगल ब्लॅकवेल अँड मिनियार्ड मॉडेल EBM मॉडेल. तर हे EBM मॉडेल काय आहे, त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर आपल्याला दिले आहेत किंवा त्याच्या माध्यमातून कन्झ्युमर बिहेवियर जे आहे ते कशा पद्धतीने डिफाईन केलेले आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.